तर नमस्कार, मी प्रथमेश आणि स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. स्मार्ट कार्डबद्दल मी तुम्हाला आज काही महत्त्वपूर्ण अपडेट देणार आहे. महाराष्ट्र शासन महावितरण मंडळाच्या काही अपडेट्स देखील मी तुम्हाला आत्ता देणार आहे. तर ज्यांना देखील असं सांगितलं होतं स्मार्ट कार्ड अनिवार्य आहे, जे प्रवासी एस टी बसने किंवा महावितरणाच्या बसने प्रवास करतात, तर अशाला सर्वांनाच असं सांगितलं होतं की हे कार्ड अनिवार्य आहे. असं काही नाही आहे. जे प्रवासी डेली ह्या बसने प्रवास करतात त्यांच्यासाठीच फक्त ही आवश्यकता आहे किंवा ह्यांच्यासाठीच ही सर्व गोष्ट अनिवार्य केलेली आहे. त्याचबरोबर ज्यांचं स्मार्ट कार्ड आलेलं नाही किंवा महिन्यामध्ये देखील अर्ज सादर करून महामंडळ एस टी डेपोमध्ये देखील अर्ज देऊन अजून काहीच अपडेट आलेलं नाही आहे किंवा कार्ड आलेलं नाही आहे किंवा OTP व्हेरिफिकेशन देखील झालेलं नाही आहे, अशा देखील सर्वांना प्रवाशांना वाटत असेल, असे देखील सर्व प्रवाशांना वाटत असेल. पण आता प्रतीक्षा करायची गरज नाही आहे. तुम्ही काय करायचं आहे, तुम्ही जवळच्या तुमच्या बस डेपोमध्ये देखील जाऊन ह्या सर्व गोष्टी तपासून तुम्हाला तुमच्या फॉर्मवरती काही चुकीची माहिती भरली असता तुम्ही ती करेक्शन करून पूर्ण परत फॉर्म सबमिट करणं अनिवार्य आहे. त्याचबरोबर तुम्ही जेव्हा तुमचा फॉर्म सबमिट करता तेव्हा एस टी महामंडळातील डेपोमधील जे प्रमुख आहेत त्यांच्याशी एकदा आहे, कारण तुम्ही फेब्रुवारी महिन्यामध्ये जेव्हा स्मार्ट कार्डसाठी अर्ज केला असून तुमचे कार्ड अजून देखील आलेले नाही, यासाठी काय कागदपत्र लागणार आहेत तर त्यांच्यासाठी मी देखील मागील व्हिडिओमध्ये देखील सांगितलं होतं. तुमचे ID प्रूफ किंवा शाळेतील किंवा तुमच्या कॉलेजमधील काही ID प्रूफ असतील किंवा शाळेतून कोणताही फॉर्म तुम्ही तिथे सबमिट करून त्याला अटॅच करून तुम्ही तुमचा फॉर्म स्मार्ट कार्डसाठी भरू शकता. ज्यांनी स्मार्ट कार्डसाठी फॉर्म भरला आहे पण त्यांचं अजून स्मार्ट कार्ड आलेलं नाही, अशांनी देखील एस टी महामंडळाच्या डेपोमध्ये जाऊन हे अर्ज किंवा तुम्ही केलेली प्रोसेस हे सर्व सांगून तिथे तुम्हाला त्यावरती सजेशन मिळणार आहे. आधीचे जे प्रवासी होते, जे पैसे देऊन प्रवास करत होते, अशांचं देखील चिंता मिटलेली आहे किंवा जे लोक रोज पैसे देऊन प्रवास करत होते अशांची देखील चिंता मिटलेली आहे. स्मार्ट कार्ड ह्यासाठीच काढलेलं आहे. स्मार्ट हे म्हणजे एकदम स्टँडर्ड आहे. त्यामध्ये काय करायचं आहे, तुम्हाला रिचार्ज पे करायचा आहे त्या कार्डवरती. त्याच्यानंतर तुम्ही प्रवास करत असताना हे कार्ड त्यांच्याकडे दिल्याच्या नंतर हे तुमच्या कार्डद्वारे पैसे कट होतील आणि तुम्हाला सुट्टे पैसे मोजायची गरज नाही आहे. जर तुम्ही फेब्रुवारी महिन्यामध्ये किंवा जानेवारी महिन्यामध्ये अर्ज केला असून स्मार्ट कार्डसाठी, तर तुम्ही आगार प्रमुखांकडे जाऊन तुम्ही कंप्लेंट नोंद देखील करू शकता आणि त्याच्याच नंतर ह्या तुमच्या स्मार्ट कार्डसाठी गती मिळेल किंवा तुमचे स्मार्ट कार्ड तुम्हाला लवकरच मिळून जाईल. हे जे स्मार्ट कार्ड आहे ते तुम्ही मेट्रोमध्ये, ट्रेनमध्ये किंवा बसमध्ये देखील ह्या तिन्ही गोष्टींसाठी देखील वापरता येऊ शकते. त्यामध्ये तुम्हाला रिचार्ज टाकणं अनिवार्य आहे. मागील व्हिडिओमध्ये देखील मी तुम्हाला डॉक्युमेंटरी सांगितली होती, आता सांगायची सुद्धा गरज नाही आहे. तर लवकरात लवकर जावा. जर तुमचा हा प्रश्न सुटलेला नसेल किंवा स्मार्ट कार्ड तुम्हाला अजून देखील मिळालेलं नसेल, तर तुम्ही महामंडळाच्या एस टी महाडेपोमध्ये जाऊन तुम्ही अर्ज देखील केलेला असून जानेवारी महिन्यामध्ये किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये तुम्ही जर अर्ज केला असेल तर तुम्ही त्याची पडताळणी झालेली नाही आहे, तर तुम्हाला तुमचे स्मार्ट कार्ड आलेलं नाही आहे किंवा तुम्हाला कोणताही स्मार्ट कार्ड सक्सेसफुली किंवा स्मार्ट कार्ड पोस्टेड असा कोणताही मेसेज आलेला नसेल, तर तुम्ही एस टी महामंडळाच्या डेपोमध्ये लवकरात लवकर जाऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे जाऊन तुम्ही हा तुमचा प्रश्न सोडवू शकता किंवा तुम्ही त्यांना एक अर्ज देखील करू शकता. त्याच्याच नंतर तुमच्या कामाचं गती येईल किंवा तुमचे स्मार्ट कार्ड तुम्हाला लवकरच मिळेल. तर प्रतीक्षा करायला नका. लवकरात लवकर जवळच्या एस टी महाडेपोमध्ये जाऊन तुम्ही हे सर्व फॉर्म सबमिट करा आणि स्मार्ट कार्ड वापरायला चालू करा. धन्यवाद.